आयुष्यमान मंगेश फुलझिले साहेब यांना विनंती आहे त्यांनी विचार मंचावरती स्थापन व्हायच्या. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीचे खजिनदार आणि उपाध्यक्ष आकाश साळवे आणि गौतमजी पटेकर यांनाही विनंती आहे त्यांनी स्टेजवरती विचार मंचावरती स्थापन व्हायच्या. आज 12 एप्रिल आणि आपल्यामध्ये बौद्ध उपासिका वाहुळे मावशी यांच्या नातवाचा वाढदिवस आहे. आयुष्यमान सम्यक आत्तम कांबळे त्याचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सम्यक हा आज 9 वर्ष पूर्ण करून 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. 10व्या वर्षामध्ये पदार्पण करताना त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य लाभो, यशस्वी जीवनामध्ये त्याला सर्व गोष्टी मिळून त्यासाठी शुभेच्छा देऊन टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं आपण स्वागत करूया. सम्यकला 9 वर्ष पूर्ण होऊन तो 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. त्याला आयुष्यामध्ये सर्व गोष्टी भरभरून मिळून त्यासाठी दुसऱ्यांदा आपण टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करूया. सम्यक हा 9 वर्षे कंप्लीट करून 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. त्यानिमित्तानं त्याला त्याच्या जीवनामध्ये सर्व गुण संपन्नता मिळो. तथागत सम्यक आहे का इथे? मला येत नाही. तिसऱ्यांदा एकदा आपण त्याला टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आयुष्यमान सागरजी कांबळे सर यांना मी अशी विनंती करतोय त्यांनी सम्यकला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त आज देऊन त्याचा सत्कार केला. सम्यकचा 10व्या वर्षामध्ये पदार्पण झालेला आहे आणि त्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे गाण हा कार्यक्रम सुद्धा त्यांनी ठेवलेला आहे त्यांच्या घरच्या मंडळीने. आपण कार्यक्रम संपल्याच्या नंतर आपण घेणार आहोत, परंतु कार्यक्रम आपल्याकडे 2-3 आहेत. कार्यक्रम पहिला झाल्यानंतर आपण हा कार्यक्रम घेऊया आणि त्याच्यानंतर उर्वरित राहिलेला सांस्कृतिक कार्यक्रम आपण पुढे घेऊया. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात करताना महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन गावात माईक पुढे कार्यक्रमाची रितसर सुरुवात करण्यापूर्वी मी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आणि आदरणीय फुलझिले त्याचसोबत विचार मंचावर उपस्थित असलेल्या कमिटीचे सन्माननीय पटेकरजी आणि सोनावले सर यांना अशी विनंती करतो त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे आहे. महापुरुषांच्या प्रतिमेचं पुष्प लांब बसत तू जरा बरोबर हे तू लांब बस बरोबर. महापुरुषांच्या प्रतिमेचं पुष्प या ठिकाणी पूजन होतं. लांब बस बरोबर.
आयुष्यमान गौतम कांबळे यांना विनंती आहे, त्यांनी ही विचार मंचावरती यायचं आहे. महापुरुषांच्या प्रतिमेचं पुष्प आणि चपला पूजन या ठिकाणी होते आहे. महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी रिसर असं पूजन झालेलं आहे. महाकरुणी तथागत गौतम बुद्धांचा, जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो, आदर्शी शाहू महाराजांचा, जय असो, महात्मा फुलेंचा, जय असो, अण्णाभाऊ साठेंचा, जय असो, माता जिजाऊंचा, जय असो, माता रमाईंचा, जय असो, अहिल्याबाई होळकर देवींचा. जय असो. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे, त्यांनी विचार मंचावरती बसायचं. मंचावर बसा, मंचावर बरं झालं तिथं. अहो बसा ना, नाव पुकारलं बसा तिथं. त्याचबरोबर छोटे काही सत्कार आपण या ठिकाणी आलेल्या पाहून करूया. मी संतोष धोंडे यांना अशी विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आयुष्यमान सागरजी कांबळे साहेब यांचं खूप स्वागत आहे. यूट्यूबला टाकणार. आयुष्यमान सागरजी कांबळे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. पोलीस यूट्यूब चॅनलचे ते संचालक आहे. त्यानंतर आयुष्यमान समाधानजी सोडवणे सर, आवड तालुक्याचे लेडी संवर्धक म्हणून तेही विचार मंचावरती उपस्थित आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सिद्धार्थजी रणधुळे मामा यांना अशी विनंती करतो, त्यांनी सोडवणे सरांचा सत्कार करावा. गुलाब पुष्प देऊन सोडवणे साहेबांचा सत्कार या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर कुंदेरे साहेब या ठिकाणी विचारधाराकडे उपस्थित आहे. त्यांचा सत्कार अनिकेत रणधुळे आहे. अनिकेत रणधुळे गुलाब पुष्प देऊन सत्कार करायचा आहे. पटकन या. टाळ्या वाजूया, टाळ्यांच्या स्वागत करूया. त्यानंतर बोधाचार्य आयुष्यमान गौतमजी कांबळे यांचाही सत्कार या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन होती होईल. त्यासाठी मी कमिटीचे उपाध्यक्ष आकाश साळवे यांना विनंती करतो, त्यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार करायचा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2022 कमिटीचे खजिनदार आयुष्यमान गौतम पटेकर यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी हरेंद्र साळवे यांना विनंती करतो, त्यांनी गौतमजी पटेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. धन्यवाद. शब्दांनाही आज फुलांचा सुगंध आहे. शब्दांनाही आज फुलांचा सुगंध आहे. पाकळीला पाकळी अक्षरांचं विचार. शब्दात किती बांधता येईल सांगता येत नाही. शब्दात
किती बांधता येईल सांगता येत नाही, पण मनात मात्र खूप खूप आहे, मनात मात्र खूप खूप आहे. नालंदा बुद्ध विहाराच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. लॉकडाऊनच्या काळामध्ये जयंती महोत्सवाला पूर्ण देशामध्येच नव्हे तर जगामध्ये मर्यादा पडल्या होत्या, तरीसुद्धा आपण आपल्या विहाराच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अंतर्गत स्वरूपामध्ये साजरी केलीच होती. यावर्षी अत्यंत नियोजित अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाला आपल्या राहुलनगरमधील सर्वच महिलांनी आणि पुरुषांनी आणि सर्वच बौद्ध उपासकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आणि कार्यक्रम घेण्यासाठीचा सपोर्ट केल्यामुळे अगदी चांगल्या प्रकारचे कार्यक्रम कालपासून आपल्या विहारामध्ये होत आहेत. काल आपण महात्मा फुले यांच्या जीवनावरती आधारित असलेलं ॲडव्होकेट विभीषण गदाधे सर यांचं अत्यंत मार्मिक शब्दामध्ये आणि अत्यंत प्रबोधन करणारं व्याख्यान आपण ऐकलं. आणि आज असंच बुद्ध लेणीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडं प्रमुख व्याख्याते या ठिकाणी आलेले आहेत. खरं म्हणजे आपला इतिहास, जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही, असं बाबासाहेब आंबेडकर. इतिहास आपण तयार केला पाहिजे, आपला इतिहास तयार झाला पाहिजे. कालच्या व्याख्यानामध्ये सुद्धा व्याख्यात्याने असं सांगितलं होतं की आपला इतिहास तयार करता आला आहे. मी कशासाठी जगतोय, मी का जगतोय, हे प्रश्न मला पडले पाहिजे. आणि हे प्रश्न पडल्याच्या नंतर त्याचं उत्तर मिळायला लागतं. आणि हे उत्तर मिळणं म्हणजे खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचा सार आपल्याला सापडण्यासारखं होईल. आणि म्हणून बुद्धांचं बाहेर असलेलं, बुद्धांचं रूप असलेलं हे भारत देशातलं प्रत्येक स्थान जर आपण पाहिलं तर बुद्धाच्या प्रतिमा इथे निघतात, बुद्धाचे रूप आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बुद्धांचं उगमस्थान जर कोणतं असेल जगामध्ये तर भारत देश आहे. आपण जपानमध्ये जर गेलात तर जपानमध्ये कुठलंही काम करताना सकाळी प्रत्येक कर्मचारी हा बुद्ध वंदना घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करतो. बुद्ध वंदना घेतल्याच्या नंतरच त्याच्या कुठल्याही कामाची सुरुवात तो करतो. आम्ही मात्र आमच्या देशामध्ये बुद्धांचा जन्म झालेला असताना बुद्ध वंदना कधी घेतो हे आम्हाला विचारण्याची गरज नाही. आणि मग ह्या बुद्धांचा इतिहास या देशामध्ये आहे, हा बुद्धांचा अगदी सुवर्णकाळ या देशामध्ये आहे. अशोकाने अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा धर्म वाढवला होता आणि अनेक लेण्या त्यांनी बांधल्या होता धर्माचा प्रसारासाठी. श्रीलंकेपर्यंत त्यांच्या कन्येला त्यांनी पाठवलं होतं. म्हणजे हा इतिहास या भारताचा आहे. आणि या भारतामध्ये ज्या लेण्या निर्माण झालेल्या आहेत हे आपल्या बुद्धांचं प्रतीक आहे. आणि ह्या लेण्या आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर नामशेष होत आहे. त्या लेण्यांमध्ये दुसऱ्याच देवादिकांचे फोटो मांडले जात आहेत आणि त्या वेगळ्या स्वरूपामध्ये बळकवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहे देशामध्ये, परंतु ते आपल्याला माहीत होत नाही. आणि असे आयुष्यमान सागर कांबळेसारखी माणसं ह्या जीर्ण झालेल्या लेण्या आणि या लेण्यांचं संवर्धन आणि जतन कसं केलं पाहिजे यासाठी अहोरात्र मेहनत करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनामधून खरंच लेण्यांची काय अवस्था आपल्या देशामध्ये झालेली आहे ते आपल्याला त्याच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. एकंदरीत लेण्यांचं संवर्धन कसं केलं पाहिजे, त्याचं जतन करणं किती काळाची गरज आहे, या एकंदरीतच विषयांवरती ते उद्बोधन करणार आहे. मी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय आयुष्यमान सागरजी कांबळे साहेब, बोधिसत्व यूट्यूब चॅनलचे संचालक, बुद्ध लेणी संवर्धक व धम्मलिपी अभ्यासक यांना अशी विनंती करतोय की त्यांनी आम्हाला बुद्ध लेणी जतन आणि संवर्धन यामध्ये युवकांचं योगदान काय आहे या विषयावरती मार्गदर्शन करावं. आदरणीय आयुष्यमान सागरजी कांबळे, टाळ्यांच्या गजरात सर्वांचं स्वागत करूया. समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकाव्य तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी लोकहितासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं त्या सर्व महापुरुषांचे वंदन करतो. आपल्या सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आणि आपल्या संपूर्ण नालंदा बुद्ध विहार जे सदस्य आहेत, संपूर्ण समिती आहे, या समितीचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण मला हा मंच उपलब्ध करून दिला. आपण मला या ठिकाणी लेडीज संवर्धन करणं का गरजेचं आहे आणि लेडीज संवर्धनामध्ये युवकांचा जो मुलाचा वाटा आहे त्याबद्दलची माहिती देण्याकरिता आपण या ठिकाणी मला बोलवलं, त्याकरिता मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.
येते का आवाज? हा, येतो. ओके. तर माझं नाव आहे सागर भगवान कांबळे आणि मी एक छोटंसं यूट्यूब चॅनल चालवतो. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सम्राट अशोक यांनी निर्माण केलेले 84,000 जे बौद्ध स्तूप आहेत आणि त्यासोबतच काही विहार त्या काळामध्ये निर्माण झाले होते. आजपासून 2300 वर्षापूर्वी. त्यासोबतच त्या काळामध्ये काही लेण्या निर्माण झाल्या होत्या. लेण्या ह्या संपूर्ण भारतभरामध्ये निर्माण केल्या होत्या आणि त्या लेण्या शोधण्याचं काम आपण करत आहोत. सम्राट अशोकांनी जे 84,000 स्तूप निर्माण केली होती त्या स्तूपांमध्ये त्यांनी तथागत बुद्धांचे जे शरीर धातू होते, जे पवित्र धातू होते ते पवित्र धातू, त्या पवित्र धातूंवर त्यांनी 84,000 स्तूप बांधली होती. तर ती आज स्तूप जी आहेत ती कुठेतरी नामशेष झाले, कुठेतरी भग्न झाले किंवा आज त्यावर किंवा ही जी स्तूपं आहेत या स्तूपांवरती आज अतिक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याचं कारण म्हणजे लोकांमध्ये असलेलं अज्ञान. तर याचं मुख्य कारण म्हणजे लोकांमध्ये असलेलं अज्ञान, समाजामध्ये जागृतीचा अभाव हे मुख्य कारण आहे. आणि भारतभरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्टेटमेंट आहे. 25 डिसेंबर 1954 या ठिकाणाहून 15 किलोमीटरच्या अंतरावर देहू रोड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशामध्ये प्रथमच तथागत बुद्धांची जी बुद्ध प्रतिमा प्रतिष्ठापित केली. या ठिकाणी बाबासाहेबांचं एक भाषण आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की या महाराष्ट्रामध्ये बुद्ध धर्माच्या ज्या पायामुळं आहेत त्या रोवल्या गेल्या आहेत. बाबासाहेबांचं हे जे विधान आहे हे खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण बाबासाहेब जे आहेत ते ज्यावेळेस त्यांचा कार्यभार सुरू होता त्यावेळेस बाबासाहेब प्रामुख्याने लोणावळा परिसर किंवा पुणे परिसरामध्ये बाबासाहेब सतत येत जात होते. आणि बाबासाहेबांचं तळेगाव या ठिकाणी घर देखील आहे. कदाचित सगळ्यांना माहिती देखील आहे आणि आपण सर्व त्या ठिकाणी गेले देखील आहे. तर बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की संपूर्ण भारतभरामध्ये 2000 लेण्या आहेत. त्यापैकी 1500 लेण्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ह्या ज्या लेण्या आहेत त्या प्रामुख्याने बुद्ध लेण्या आहेत. आणि ह्या ज्या लेण्या आहेत, प्रश्न असा पडतो लेणी म्हणजे काय किंवा लेणी आपण लेणी म्हणतो किंवा लेणी नेमकी काय असते हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. लेणी काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. सम्राट अशोक यांच्या काळामध्ये ज्यावेळेस आजपासून 2300 वर्षापूर्वी ज्यावेळेस तिसऱ्या धर्मसंगीतीचं प्रयोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस सम्राट अशोक यांनी त्याच काळामध्ये 84,000 जे स्तूप आहेत जे सुरुवातीला विटा मातीची होती. ही स्तूप बांधण्याचा निर्धार सम्राट अशोक यांनी त्याच काळामध्ये घेतला होता. आणि त्याच काळामध्ये लेणी किंवा हे जे लेणं आहे हे लेणं कोरण्यासाठी सुरुवात झाली. मग हे जे लेणं आहे हे लेणं कशामध्ये कोरलं जायचं? सुरुवातीला जे लेणे कोरले जायचे लेणं सुरुवातीला जो प्रयोग करण्यात आला लेणं बनवणं. लेणं हा एक आता आपण पाहतो पुणे जिल्ह्यामध्ये कार्ला बुद्ध लेणी झाली, भाजे बुद्ध लेणी झाली, बेडसे बुद्ध लेणी झाली, पाटण बुद्ध लेणी झाली, त्यानंतर आपली ही भंडाऱ्याची बुद्ध लेणी झाली किंवा आपली शेलारवाडीची बुद्ध लेणी झाली आणि पुढे भामचंद्रची बुद्ध लेणी झाली. या लेण्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि या दगडामध्ये कोरलेल्या आपल्याला प्रामुख्याने पाहायला भेटतात. ज्या लेण्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरल्यात त्या लेण्यामध्ये ह्या दगडामध्ये कोरल्यात. पण ज्यावेळेस सम्राट अशोकांच्या काळामध्ये लेणी कोरण्याचा प्रयत्न केला किंवा लेणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो लाकडामध्ये किंवा लाकडी लेणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि ही लाकडी लेणी काही काळाने ती ऊन वारे लागल्यानंतर ती कुजते किंवा ती नामशेष होते. हे लक्षात आल्यानंतर बिहार या ठिकाणी बिहार राज्य जे आहे प्राचीन काळचं हे बिहार राज्य म्हणजे त्या बिहार राज्यामध्ये आजपासून हजारो वर्षापूर्वी लाखो बुद्ध विहार होती. आणि ते लाखो बुद्ध विहार आज प्रत्येक 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला बिहार राज्यामध्ये पाहायला भेटतात. बिहार या ठिकाणी गया हे जे स्टेशन आहे गया स्टेशनपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर 30 ते 35 किलोमीटर आणि बुद्ध गया या ठिकाणाहून कमीत कमी 50 ते 55 किलोमीटरच्या अंतरावर बाराबार नावाचं एक म्हणजे बाराबार नावाची डोंगर आहे. बाराबार लेणी आहे ही. बाराबार ही जी लेणी आहे ही प्रथम भारतामध्ये आणि विश्वामध्ये मानवनिर्मित लेणी या लेणीला बोललं जातं. आणि या लेणीचं निर्माण सम्राट अशोक यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आता मी लेणी काय आहे अजून सांगत नाही पण लेणी
का केव्हा करण्यात आली मी आपल्याला सांगत आहे. लेणी जी आहे ती सम्राट अशोक ज्यावेळेस मगध हे साम्राज्य होतं, मगध साम्राज्याच्या राजगादीवर बसल्यानंतर म्हणजे सम्राट अशोकांचा राज्याभिषेक झाल्यानंतर राज्याभिषेकाच्या 12व्या वर्षी सम्राट अशोकाने लेणं कोरलं. दगडामध्ये लेणं कोरलं. एक आपण ज्या प्रकारे विहार पाहतो हे विहाराचं स्ट्रक्चर आहे त्याच प्रकारे लेण्यामध्ये पहिल्यांदा लेणं कोरलं आणि त्या लेण्यामध्ये एक खोली कोरली. त्या काळामध्ये अजीवक नावाचा एक पंथ राहत होता जो आज आपल्याला बौद्ध धर्म पाहायला भेटतो, जैन धर्म पाहायला भेटतो. त्याच प्रकारे त्या काळामध्ये अजीवक नावाचा एक पंथ होता. तो खास करून देवावर त्याचा विश्वास नव्हता किंवा तो धर्मावर त्या अजीवक पंथाचा विश्वास नव्हता किंवा जे काही आहे ते विधीचं विधान आहे किंवा जे काही होतं ते पूर्वीपासून प्री प्लॅन आहे अशा प्रकारची जी म्हणजे अशा प्रकारची धारणा होती या अजीवक पंथाची होती. आणि हे अजीवक आहे त्या अजीवकासाठी सम्राट अशोकांनी लेणी कोरली होती, पहिली लेणी. आणि ही का कोरली याचं कारण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे बिहार येथील बाराबारी नावाची लेणी आहे. या लेण्या प्रामुख्याने 4 लेण्या आहेत. बिहार येथे बाराबारी या 4 लेण्या सुरुवातीला सम्राट अशोकांनी त्यांच्या राज्याभिषेक झाला त्याच्या 12व्या वर्षी आणि 19व्या वर्षी म्हणजे 2 लेण्या त्यांनी कोरल्या आहेत. आणि या लेण्या कोरण्याचं कारण म्हणजे सम्राट अशोक यांचे जे वडील होते बिंदुसार राजा, हे जे बिंदुसार राजा आणि त्यांची जी आई होती हे अजीवक पंथाचे ते त्या विचारसरणीचे होते, त्या अजीवक पंथाला ते मानणारे होते. त्यामुळे सम्राट अशोकांनी आपल्या वडिलांना कृतज्ञ होऊन सुरुवातीला सम्राट अशोकांनी बाराबार येथील ती लेणी कोरली. आणि या लेणीमध्ये हा जो अजीवक नावाचा जो पंथ होता हा कठोर तपस्या करायचा, हा कठोर तप करायचा. उन्हामध्ये तो कपडे काढून बसायचा, एवढी त्याची घोर तपस्या असायची. तर या घोर तपस्या करणाऱ्या अशा अजीवक पंथाच्या साधूंना सम्राट अशोकांनी ही पहिली बाराबार येथे लेणी कोरली. पण हा जो अजीवक नावाचा पंथ आहे हा 11व्या शतकामध्ये नामशेष झाला. आणि बिहारमध्ये जी बाराबार लेणी आहे ज्या ठिकाणी शिलालेख आढळतो. आपल्याला लेण्याचं नंतर आपण लेण्याकडे वळूया, लेण्याचं स्ट्रक्चर देखील मी आपल्याला सांगू. सुरुवातीला थोडासा इतिहास समजून घेऊया, मग लेणी काय असते ती समजून घेऊया. या ठिकाणी शिलालेख आहे, तो शिलालेख लेणी दान केल्याचा आपल्याला उल्लेख पाहायला भेटतो. त्यामध्ये पहिल्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकचे राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांच्या 12व्या वर्षी त्यांनी जी लेणी कोरली त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर त्यांच्या 19व्या वर्षी त्यांनी लेणी कोरली असा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो. आणि याच लेणीच्या म्हणजे बिहार येथील जी बाराबार नावाचा पर्वत आहे, बाराबार नावाची जी लेणी आहे या लेणीपासून प्रामुख्याने 1 किलोमीटरच्या अंतरावर अजून एक दुसरी लेणी आहे. तिला नागार्जुनी लेणी म्हणतात किंवा नागार्जुनी लेणी असं म्हणतात. कारण की या ठिकाणी आचार्य नागार्जुन यांनी आपले बरेचसे जे ग्रंथ आहेत ग्रंथाचं त्या ठिकाणी लिखाण केलं आहे. बिहार येथील ही बाराबार लेणीपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर नागार्जुनी ही लेणी आहे. या नागार्जुनी लेणी जी आहे त्यातल्या 3 म्हणजे या ठिकाणी 3 लेण्या आहेत. त्यातल्या ज्या 2 लेण्या आहेत त्या 2 लेण्या यांनी आपला जो वारसा आहे म्हणजे अजीवक पंथाला जो राजाश्रय त्यांनी दिला म्हणजे त्यांनी अजीवक पंथासाठी प्रामुख्याने तिथल्या 2 लेण्या कोरल्या आहेत. आणि एक जी लेणी आहे ती भिक्खूंसाठी कोरली. आता या ठिकाणी एक जी लेणी आहे ही पहिली लेणी आहे भारतातली जी प्रामुख्याने भिक्खूसाठी कोरली. आज जो परिसर आहे ॲक्च्युली हा बाराबारचा संपूर्ण परिसर आहे, पण या क्षेत्राला आचार्य नागार्जुन या ठिकाणी वास्तव्यास होते किंवा आचार्य नागार्जुन यांनी काही आपले ग्रंथ लिहिले त्यामुळे या लेणीला नागार्जुन लेणी असं म्हटलं गेलं. तर या नागार्जुन लेणी या ठिकाणी जी बुद्ध लेणी आहे या बुद्ध लेणीमध्ये भिक्खू संघ वावरत होता. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे 4व्या-5व्या शतकामध्ये ज्यावेळेस हा जो अजीवक नावाचा पंथ आहे हा नामशेष होत गेला त्यावेळेस ह्या ज्या लेण्या आहेत बाराबार येथील त्या बाराबार लेण्यामध्ये या ठिकाणी बौद्ध भिक्षू राहू लागले किंवा नंतरच्या काळामध्ये त्याचा हा जो संपूर्ण परिसर आहे बौद्ध भिक्षूने व्यापला गेला. आणि नागार्जुनी ही जी लेणी आहे या परिसरामध्ये भव्य दिव्य एक स्मारक निर्माण करण्यात आलं होतं. एक मोठा स्तूप देखील सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी उभारला होता. म्हणजे नंतरच्या काळामध्ये ते कुठे कॅप्चर करण्यात आलं. आणि ही या ज्या लेणीमधला जो शिलालेख आहे त्यातील जो अजीवक जे नाव लिहिलं आहे ते नाव देखील खोडण्यात आले. आणि हा जो पंथ आहे हा मूळ म्हणजे बौद्ध धर्माचा ह्याला विरोधक दाखवला आहे किंवा जैन धर्माचा या अजीवक पंथाला विरोधक दाखवले. कारण की हे जे तत्वप्रणाली होती ही जी फिलॉसॉफी होती फिलॉसॉफीच्या विरोधात
अजीवक पंथ काम करतो. तर त्याच्यामुळे सम्राट अशोकाचा जो संपूर्ण जो राजाश्रय हा बौद्ध धर्माकडे वळला होता आणि सम्राट अशोकाने आपला जो संपूर्ण म्हणजे जो काही त्यांच्याकडे पॉवर आहे, जे शासक होते ती शासन प्रणाली संपूर्णपणे बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी लावली होती. त्यामुळे त्या तिरस्कार भावनेने, त्या तेढ भावनेने तेथील जो शिलालेख आहे अजीवकाचा अजीवक उल्लेख केलेला, पूर्ण शिलालेख दानाचा आपल्याला आढळतो, फक्त अजीवक जे नाव आहे ते फोडलेलं आपल्याला पाहायला भेटतं. तर हे अजीवक जे नाव आहे, हा जो अजीवक जो पंथ आहे त्यांनी स्वतःला संपून घेतला आणि त्यांचा कोणत्याही प्रकारचा ग्रंथ आपल्याला पाहायला भेटत नाही, कारण की त्यांनी स्वतःला कुठेतरी नामशेष करून टाकले. अजीवक जो पंथ आहे त्या अजीवक पंथाचा उल्लेख फक्त आपल्याला बौद्ध साहित्य आणि जैन साहित्यामध्ये सापडतो. तर या ठिकाणी हे पहिलं लेणं कोरण्यात आलं. पण नंतरच्या काळामध्ये सम्राट अशोकाचं जे राज्य होतं किंवा प्राचीन जो जम्बूद्वीप होता, आजचा जो भारत देश आहे आपल्याला फक्त एक साधारण देश दिसतो, पण प्राचीन काळचा जो भारत देश होता तो अखंड भारत होता. अखंड भारत म्हणजे आपल्या आतमध्ये 10 देशांना सामावून घेणारा असा जम्बूद्वीप होता. म्हणजे आजचा जो पाकिस्तान झाला, अफगाणिस्तान झाला, पुढे बलुचिस्तान झाला किंवा काही चीनचा पट्टा झाला आणि काही पुढील जे देश होते ग्रीक देश ते भारतामध्ये समाविष्ट होते. त्यासोबतच ते या साईडचा म्यानमार झाला, थायलंड झाला, इंडोनेशिया झाला, हे देश देखील पूर्वीच्या काळामध्ये भारतामध्ये मोडत होते. म्हणजे त्या काळामध्ये सम्राट अशोकाचं साम्राज्य तिथपर्यंत पोचलं होतं आणि या ठिकाणी सम्राट अशोकाचे संपूर्ण भारतभरामध्ये म्हणजे जो मी जम्बूद्वीप बोलत आहे त्या जम्बूद्वीपामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला सम्राट अशोकाचे स्तंभ सापडतात, सम्राट अशोकाचे शिलालेख सापडतात. सम्राट अशोकाने 2 ज्या लिप्या आहेत प्रामुख्याने शासकीय भाषेमध्ये जी भारतामध्ये लिपी वापरली जाते किंवा भारतामध्ये जे शिलालेख प्रामुख्याने सापडतात, शासकीय भाषेमध्ये तिला ब्राह्मी लिपी म्हणतात आणि आपले जे उपासक आहेत किंवा जो आपला जो बुद्ध धर्माला जो मानणारा वर्ग आहे तो धम्मलिपी म्हणतो. तर आणि दुसरी जी लिपी त्यांनी वापरली ती लिपी खरोष्टी वापरली आणि ह्या भाषेमध्ये त्यांनी लेख लिहिले. सॉरी, ही जी स्क्रिप्ट आहे या स्क्रिप्टमध्ये त्यांनी लेख लिहिले आणि जी भाषा होती त्या काळची ती पाली भाषा होती प्रामुख्याने. तर आपल्याला हे सम्राट अशोकाचे शिलालेख पाहायला भेटतात. तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने लेणी कोरण्याचं काम केव्हापासून सुरू झालं किंवा लेण्या केव्हा कोरण्यात आल्या, तर हे सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे आणि लेणी का कोरली गेली हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर कागदबुद्धांच्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती यायची किंवा पावसाळा असायचा, वर्षावासाचा जो काळ असायचा, या वर्षावासाच्या काळामध्ये बौद्ध भिक्षूंना अनेक परिस्थितीचा सामना करावा लागत असायचा, कारण की बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांना दिवसात कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर चालावं लागत असतं. असं ते 30-35 किलोमीटर दिवसाला चालत होते आणि धम्माचा प्रचार प्रसार करत होते. तर त्यांना एका ठिकाणी वर्षाच्या काळामध्ये म्हणजे जी चारिका ती करायची ती चारिका न करता एका ठिकाणी थांबून धम्माचा अध्ययन करणं आणि धम्माचा उपदेश करणं आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करणं यासाठी ह्या लेण्या ज्या आहेत प्रामुख्याने निर्माण करण्यात आल्या. म्हणजे हा जो काळ असायचा, वर्षावासाचा जो काळ असायचा, हा बौद्ध भिक्षूंना वास्तव्य करण्यासाठी प्रामुख्याने या लेण्या बांधल्या गेल्या. आज आपण ज्या लेण्या पाहतो म्हणजे याचा अर्थ आहे की प्राचीन काळामध्ये हा जो आपला पूर्ण पट्टा होता पुण्याचा, या पाताळेश्वरपर्यंत किंवा पुढे आपला या साईडला जुन्नरचा भाग आहे किंवा त्या साईडला साताऱ्याचा जो भाग आहे हे प्राचीन व्यापारी मार्ग आहे त्या काळचे. तर हा जो संपूर्ण परिसर होता हा बौद्ध भिक्षूंनी दुमदुमला होता. बौद्ध भिक्षूंचं इथं वास्तव्य होतं आणि हे वास्तव्य साधारणपणे 12व्या-13व्या शतकापर्यंत महाराष्ट्रामध्ये होतं. तर आपण लेणी जी कोरली आहे ती लेणी बौद्ध भिक्षूंना एकतर वर्षवासाच्या काळामध्ये राहण्यासाठी किंवा तो बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि अध्ययन करण्यासाठी प्रामुख्याने ही जी लेणी आहे ही लेणी कोरली गेली आहे. आणि त्यासोबतच ही जी लेणी आहे या लेण्या दुसरं कारण असं देखील सापडतं की आपला भारत जो देश आहे हा व्यापाराने समृद्ध होता आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये व्यापार हा भरभराटी झाला होता आणि अनेक देशांची भारताची देवाणघेवाण होती आणि मोठ्या प्रमाणात मौल्यवान साहित्य भारतामधनं जात होते आणि इतर काही जी कलाकृती आहे किंवा काही सुगंधी द्रव्य आहेत ते भारतामध्ये येत होते. आणि त्याच काळामध्ये सुमेरियन नावाची जे लोक आहेत ते भारतामध्ये आले होते. त्यांनी शिल्पकला भारतामध्ये आणली आणि ही शिल्पकला जी आहे आपण भारतामध्ये आज दगडामध्ये कोरीव काम पाहायला भेटतो. आणि हे जे कोरीव काम आपल्याला आपण जर कार्ला या लेणीमध्ये कार्ला ही जी लेणी पाहिली असेल आणि त्या कार्ला लेणीमधले जे शिल्प आपण जर पाहिले असतात
तर ही जी सगळी देण आहे, म्हणजे ही जी शिल्प म्हणजे हुबेहूब जे माणसासारखी जी शिल्प आपल्याला कार्ला बुद्ध लेणीमध्ये पाहायला भेटतात किंवा तथागत बुद्धांचे म्हणा किंवा काही प्राण्याचे शिल्प जे आपल्याला पाहायला भेटतात, ही जी सर्व देण आहे या सुमेरियन लोकांचे जे व्यापारासाठी भारतामध्ये आले होते, तर त्या लोकांची ही टेक्निक आहे ती भारतामध्ये आली. कारण की तुम्ही जर या लेण्यांच्या आतमध्ये गेले तर तुम्हाला विविध प्रकारचे लोक दिसतील, विविध प्रकारचे त्यांचे मुखवटे दिसतील, त्यांचं अलंकरण दिसेल. त्याचं कारण हेच आहे की त्या ज्या लेण्या आहेत त्या कुठेतरी त्या तिकडची देण आहे सुमेरियन लोकांची, त्यांच्या माध्यमातून ही कला भारतामध्ये आली. नंतर भारतीयांनी ती म्हणजे भारतीयांनी ती त्याची अंमलबजावणी केली आणि मोठ्या प्रमाणात लेण्या ह्या कोरण्यात आली किंवा लेण्यांमध्ये शिल्प कोरण्यात आले. तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने ही जी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यामध्ये पितळखोरा नावाची लेणी, ही जी लेणी आहे ही लेणी प्रथम कोरण्यात आली. आणि ही लेणी कोरत असताना आता हा जो दगड आहे, दगड जो एवढा मोठा दगड कोरून त्याला आकार देणं आणि ते म्हणजे त्याला पॉलिश करणं हे खूप खडतर काम होतं आणि खूप मोठं काम होतं आणि खूप मोठं चॅलेंज होतं. तर ते करताना त्या काळामध्ये कला अवगत होती. म्हणजे आजच्या काळामध्ये जे इंजिनियर असतात, पण एखादं विहार बांधायला घेतो, एखादं स्मारक बांधायला घेतो, तर ते स्मारक बांधायला देखील आपल्याला म्हणजे 5-6 महिने तरी निदान चाललेच जातात. पण त्या काळामध्ये लेणी कोरण्यासाठी त्यांना कमीत कमी म्हणजे सुरुवातीला 100 तरी वर्ष लागत होते. म्हणजे आपल्या 2 पिढ्या त्याच्या जात होत्या ते काम करण्यासाठी. तर महाराष्ट्रामध्ये पितळखोरा ही जी नावाची लेणी आहे, या लेणीचं सर्वप्रथम कोरीव काम करण्यात आलं. अशा प्रकारची माहिती भेटते. आणि काही जे विद्वान आहेत ती अशा प्रकारची देखील माहिती देतात की ही जी आपली पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भाजे नावाची जी बुद्ध लेणी आहे, या लेणीचं निर्माण कार्य देखील सुरुवातीला करण्यात आलं. म्हणजे इसवी सनाच्या 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये या ज्या लेण्या आहेत त्या सुरुवातीला बिहार ती लेणी कोरून झाल्यानंतर हे महाराष्ट्रामध्ये हे जी लेणी आहे, या लेण्या ज्या आहेत त्या कोरण्यात आल्या. ठीक आहे, ह्या लेण्या तर आता कोरण्यात आल्या. तर लेण्यांमध्ये नेमकं स्ट्रक्चर काय असतं हे देखील आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. लेण्यांमध्ये बघा प्रामुख्याने आपल्याला जर आपण कधी लेणीवर गेले असेल तर आपल्याला एक बाहेर खूप मोठी म्हणजे खालच्या साईडला आपल्याला खूप मोठी पाण्याची कोडी दिसते किंवा एक पाण्याचं टाकं दिसतं आपल्याला. प्रामुख्याने हे जे स्ट्रक्चर असतात ते आपल्याला प्रत्येक लेण्यावर पाहायला भेटतात. लेण्या काही उंचावर असतात आणि या ज्या लेण्या आहेत प्रामुख्याने ज्या ठिकाणी धबधबा किंवा जो नैसर्गिक पाण्याचा ज्या ठिकाणी स्रोत असेल किंवा डोंगराचा जो वरचा भाग आहे तो कुठेतरी पाण्याने साचला असेल किंवा डोंगराच्या वरच्या भागावर कुठेतरी पाणी साचत असेल, अशा प्रकारचा जो डोंगर आहे तो डोंगर त्या काळामध्ये निवडला जायचा आणि लेणं कोरलं जायचं. मग सुरुवातीला लेणं कोरताना टेस्टिंग केली जायची. म्हणजे ते तो दगड जो आहे तो मजबूत आहे किंवा नाही, किंवा तो दगड जो आहे तो उन्हाळे पावसाळे म्हणजे त्याच्यावर गेले म्हणजे उन्हाळे पावसाळे जर झाले तर तो टिकेल की नाही ती पूर्ण त्याची माहिती घेतली जायची. भिक्खू संघ यायचा त्याचं निरीक्षण करण्यासाठी. आणि काही जो त्या एरियाचा अमात्य असायचा त्या अमात्याकडे तो म्हणजे लेण्या करण्यासाठी पैसे लागायचे किंवा त्या काळचं जो चलन असेल ते चलन त्याच्याकडे दिलं जायचं आणि लेणी कोरली जायची. टेस्टिंग केली जायची. टेस्टिंगमध्ये पास झाले तर लेणीचं काम केलं जायचं. मग आता आपण पाण्याची पोडं आपल्याला माहिती आहे, पाणी असतं लेणीवर.